अयोध्येमध्ये होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला पंढरपूरमधून संत तुकाराम संत निवृत्त महाराजांचा वंशज आले आहेत। त्यांच्याशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे यांनी। भगवान श्रीरामाच्या भेटीला पंढरपूरचा वारकरी आलाय। मी आहे सध्या अयोध्येमध्ये आणि अयोध्येमध्ये थेट पंढरपूरमधून निवृत्ती महाराजांचे वंशज असो तुकाराम महाराजांचे वंशज असो अयोध्येच्या या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत। आपण महाराजांशी थेट बोलणार आहोत। महाराज तिकडनं आलायत, रामाचे भक्त आणि पंढरपूरचा विठ्ठल असे हे दोघं एकत्र येताना आणि वारकरी जसा या ठिकाणी पोहोचलेला काय नक्की भावना आहेत? आज विशेष असा आनंद वाटतोय। सर्व संतांची पुण्याई जणू उदयाला आली। रामरायाचं भव्य आणि दिव्य मंदिर या ठिकाणी होत आहे। उद्याला 22 तारखेला रामलल्ला मंदिरात विराजमान होत आहेत। त्या उत्सवाकरता विशेष महाराष्ट्रातून ही सगळी वारकरी महाराज मंडळी या ठिकाणी आमंत्रित करण्यात आली। त्याबद्दल खूप खूप धन्यवाद, आम्ही आभारी आहोत। नामदेवरायांचे वंशज देखील आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया। काय नक्की भावना आहे? संत परंपरा आणि प्रत्येक वारकरीच्या मुखी रामकृष्ण हरी असतं। वारकरी संप्रदायामध्ये जो आमचा वारकऱ्यांचा बीजमंत्र आहे त्याची सुरुवातच रामापासून आहे। रामकृष्ण हरी म्हणल्याशिवाय वारकरी संप्रदायामध्ये भजन कीर्तनाचे कार्यक्रम चालूच होत नाहीत। त्याच्यामुळे आज या पवित्र भूमीमध्ये आल्यानंतर इतका आनंद होतोय की तुकोबारायांच्या प्रमाणानुसार सांगायचं झालं तर राम म्हणता रामाची होई जे। रामरायाचं चिंतन केल्यानंतर देवापर्यंत जाता येतं एवढं पवित्र असं हे रामनाम आहे। आणि त्या रामनामाची अनुभूती आज या अयोध्ये क्षेत्रामध्ये ज्या ज्या वस्तू आहेत त्या सजीव असो किंवा निर्जीव असो त्या पूर्ण राममय झालेल्या आहेत आणि ते या डोळ्यांना आम्हाला पाहायला मिळतात। याच्यापेक्षा मोठं भाग्य काय? तुकाराम महाराजांचे वंशज देखील त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया। पंढरपूरचा वारकरी दिल्लीमधून थेट पुन्हा एकदा अयोध्येमध्ये येतोय, काय नक्की भावना आहेत? त्याचं कारण असं आहे, महाराष्ट्रामध्ये पंढरपूर हे जे तीर्थक्षेत्र आहे, जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की येथून या अवतार रामकृष्णादी अपार। किंवा जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, असं अनादि क्षेत्र पंढरी। आणि तिथून आपल्या वारकरी संप्रदायामध्ये किंवा हिंदू धर्मामध्ये जे जे भगवंताचे अवतार सांगितले ते मग सगळे राम अवतार असेल, कृष्ण अवतार असेल, हा सगळा पांडुरंगाचाच एक प्रकाराचा अवताराचा भाग आहे असं आम्ही सर्वजण मानतो। त्या अगदी तुकाराम महाराजांच्या शब्दामध्ये सांगायचं झालं तर देव बैसले सिंहासनी आल्या याचका होय धनी, असे आमच्यासारखे अनेक याचक या दर्शनाकरता या ठिकाणी आलेले आहेत। त्याच्याबद्दल आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे, आनंद आहे। कॅमेरामन विकास शिवाजी काळे, पुढारी न्यूज।